अशोक खरातचा तरुणीवर 4 वेळा अत्याचार झाला असून 6व्या गुन्ह्यात कोर्टात वकिलांना धक्कादायक माहिती दिली आहे। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला अटक करून 1 महिन्याहून अधिक काळ उलटलाय। त्याच्या विरोधात 15 गुन्हे दाखल झालेत। या सर्व गुन्ह्यांचा तपास SIT कडून केला जातोय। त्याच्या मागचा चौकशीचा ससेमिरा अद्याप कमी होत नाहीये। एका गुन्ह्यात कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली की दुसऱ्या गुन्ह्यात SIT कडून अशोक खरातचा ताबा घेतला जातोय। त्यामुळे अशोक खरात कायद्याच्या चक्रात अडकलाय। दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीही वाढताना दिसतायत। गुरुवारी अशोक खरातला न्यायालयानं 5व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। मात्र कालच SITनं अशोक खरातचा 6व्या गुन्ह्यात ताबा घेतलाय। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी सरकारी वकिलांनी अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पाढाच वाचलाय। त्याने 6व्या गुन्ह्यात पीडितेसोबत काय केलं याची माहिती दिली। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। अशोक खरात विरोधात दाखल झालेल्या 6व्या गुन्ह्याची माहिती देताना सरकारी वकिलांनी सांगितलं की अशोक खरात यानं दैवी चमत्काराचा दावा करत आणि वैयक्तिक समस्या सोडविण्याच्या नावाखाली तरुणीचा 4 वेळा बलात्कार केलाय। तो पीडितेला गुंगीकारक औषध पाण्यात टाकून प्यायला द्यायचा। त्यानं काय पदार्थ खायला दिले तसेच त्यात कोणतं गुंगीकारक औषध मिसळलं होतं, धार्मिक विधीच्या नावाखाली पैसे उकळले का याचा शोध घ्यायचाय असा युक्तिवाद करत सरकारी वकिलांनी आरोपीची 4 दिवसांची पोलीस कोठडी मागितली। मात्र याला आरोपी खरातच्या वकिलांनी विरोध केला। 6 गुन्ह्यात तेच पेढे आणि तेच पाणी आहे, त्याचा तपास पुन्हा पुन्हा का करायचा? मला फिर्याद सुद्धा वाचायला मिळाली नाही। आर्थिक अँगल शोधायचा आहे का? हेतू शोधायचा आहे का? फसवणूक केली आहे तर त्याबाबत आरोपीची गरज काय? पोलीस कोठडीत आणि SIT समोर आरोपीला बसवून ठेवण्यात काय आनंद मिळतोय? त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असं खरातच्या वकिलांनी कोर्टात सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।